वेड्या, ए वेड्या, तुझ्या बाईसाहेब कुठं आहेत? जा आधी त्यांना मी घरी आलो आहे म्हणून सांग. एखाद्या प्रलयकालीन मेघाप्रमाणे नवीन बाहेर गरजत होता, पण वेड्याला त्याचे काहीच वाटत नव्हते. आपल्या लहानशा खोली कसली, खुराडेच ते. एका ठेंगण्या स्टुलावर बसून तो आपली नखे चावीत होता. त्याचे गरगरीत डोळे समोरच्या धुराने काळ्या झालेल्या भिंतीवर स्थिर झाले होते. नवीन संतापला व वेड्याच्या बंद खोलीच्या दारावर बुटाने धडक्या मारू लागला. तट्ट्याचे जीर्णदार एका तुटक्याशा दोरीने कुडाच्या भिंतीशी कसेबसे संलग्न केले होते. दोरी खसकन काचली व नवीन त्या खोपटात शिरला. शांतपणे बसलेली वेड्याची ती बावळी मूर्ती पाहून नवीनचा संताप अधिकच वाढला. वेड्याच्या खांद्यात धरून त्याने त्याला गदागदा हलवले. वेड्याने समोरच्या भिंतीवरून आपली नजर काढून नवीनच्या चेहऱ्याकडे वळवली, पण त्याच्या शून्य दृष्टीवरून त्याला काहीच अर्थबोध झाला नसल्याचे स्पष्ट दिसत होते. अधिकच संतापून नवीनने त्याला स्टुलावरून धाडकन ओढले. स्टूल दणकन जमिनीवर कलंडले. नवीन वेड्याला फरफटत ओढीत अंगणात घेऊन आला व फरशीवर त्याला आदळून तो पुन्हा ओरडू लागला. वेड्या, ए वेड्या, तुझ्या बाईसाहेब कुठे आहेत? हरामखोरा, बोल ना. वेडा ज्या स्थितीत नवीनने त्याला आदळले होते त्या स्थितीत स्वस्थ पडून राहिला. ए ढोंग्या, तुझे मुक्या बहिऱ्याचे ढोंग बद झाले. मी तुला पक्का ओळखतो, समजलास? कुठं आहेत बाईसाहेब? बोल, नाहीतर हा बघ हंटर. नवीन इतके बोलतो आहे तोच वाड्याचे पुढले दार उघडले व निर्मला हसत हसत नवीन शेजारी येऊन उभी राहिली. नवीन ऑफिसातून येण्याच्या वेळेस आज आपण घरी नव्हतो, यामुळे अधीरतेने त्याला उत्पन्न झालेला संताप व वेड्यावर त्याचे निघालेले उट्टे पाहून तिला मोठी मौज वाटली. पण नवीनने तिला फार वेळ तेथे उभे राहूच दिले नाही. त्याचा राग निर्मला दृष्टीस पडल्याबरोबर मावळला होता. तिचा हात धरून तिला जवळजवळ ओढीतच त्याने दिवाणखान्यात आणले. आपली शाल एका कोचावर फेकून निर्मला आरशासमोर उभी राहिली व आपल्या केसांवरून हात फिरवीत बोलू लागली. काय बाई करावं या अविचारी स्वभावाला तरी? किती मोठमोठ्याने ओरडून विचारलं तरी बहिऱ्याला ऐकू कसं येणार आणि मुका उत्तर तरी कसं देणार? आणि आपण आपली सगळी विद्वत्ता खर्च केली तरी वेड्याच्या डोक्यात त्याचा प्रकाश कसा पडणार? बोलता बोलता नवीनकडे आपल्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तिने एक लटका रोषपूर्ण कटाक्ष फेकला. नवीन तिच्या यौवनपूर्ण सौंदर्याने, तिच्या पोशाखातील ऐटबाज टापटिपीने व तिच्या मधुर लाडक्या आवाजाने मोहून गेला होता. तिच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष नसून तिच्या स्वरातील मोहिनीकडे व तिच्या हावभावातील मधुर संगीताकडे होते. पण शेवटचे शब्द त्याच्या अर्धवट कानावर पडले. वेडा, वेडा बरा असेल, पक्का हरामखोर आहे बेटा. दिवाणखान्याच्या अर्ध्या उघड्या दारातून बाहेरील अंगणाकडे त्याची नजर गेली. निर्मला घरात शिरल्यापासून वेड्याची मुखचर्या एकदम पालटून गेली होती. चटकन उठून आपला मळका सदरा व धोतर त्याने झटकले. आपल्या तोंडावर आलेले आपले लांब भुरके केस बाजूला सारून दोन्ही हात पाठीमागे जुळवून तो दिवाणखान्याकडे उत्सुक दृष्टीने पाहत उभा राहिला. ते दृश्य पाहून नवीनला पुन्हा संतापाचा झटका आला. मघाच्या चेहऱ्यातील बावळट बेपर्वाई व आताच्या चेहऱ्यातील उत्सुक तरतरी यामधील फरक त्याच्या अंतःकरणाला बोचला. वेड्याची ती बुभुक्षित दृष्टी टाळण्यासाठी चटकन उठून त्याने दिवाणखान्याचे दार धाडकन लावून टाकले. निर्मला त्याचा तो संताप वेग पाहून खदाखदा हसू लागली. नवीनच्या बाहूवर टिचक्या मारीत खोडकरपणाने ती म्हणाली, दार लावून टाकून चहा फराळाचे काय जादूच्या कांडीने उत्पन्न होणार आहे वाटते? या वेड्याशी डोकेफोड करण्यापेक्षा उपाशी राहिलेले पत्करले. नवीन गुरगुरला. कोणी सांगितलं आहे पण डोकेफोड करायला? बिचारा वेडा, त्याच्याशी दांडगाईने वागलं म्हणजे जास्तच बावरून जातो. अशा माणसाशी जरा नरमपणेच नको का घ्यायला? पण सांगितलं होतं कुणी असा वेडा घरात घ्यायला? दुसरे नोकर काय थोडे पडलेत? हा सगळा तुमचा दुराग्रहीपणा. नवीन खरोखरच रागावला. निर्मलेने त्याच्या स्कंधाला हळूच स्पर्श करून म्हटले, आपल्या परवानगी वाचून का बरं मी ठेवला आहे त्याला नोकरीला? ऐन थंडीच्या दिवसात उघडा वाघडा गारठून भुकेलेला असा तो रस्त्यात पडला होता.
तेव्हा गाडी थांबवून प्रथम आपणच त्याची चौकशी केली ना. वेड्याची त्यावेळची ती केविलवाणी अवस्था आठवून निर्मलेचे कोवळे मन कळवळले व तिचे डोळे चटकन अश्रूंनी भरले. बरं बरं, असू दे त्याला, चटकन नरमून नवीन म्हणाला. वेळी अवेळी गंगा यमुनांचा पूर नको आमच्यावर कोसळायला. निर्मलेच्या तोंडावर पाऊस उन्हाचा खेळ झाला. डोळे पुसून तिने दिवाणखान्याचे किंचित दार उघडले व अत्यंत मृदू पण स्पष्ट स्वरात हाक मारली. वेड्या. वेड्याने एखाद्या विश्वासू कुत्र्याप्रमाणे चटकन कान उभारले. वेड्या. दुसरी हाक ऐकल्याबरोबर एकाच उडीसरशी तो दिवाणखान्यात शिरला व बाईसाहेबांना लवून मुजरा करून त्यांच्या आज्ञेची वाट पाहत जमिनीकडे नजर लावून उभा राहिला. निर्मला सावकाश व स्पष्ट आवाजात त्याच्याशी बोलू लागली. वेड्याने नजर उचलली व तिच्या तोंडाकडे तो लक्षपूर्वक पाहू लागला. तिच्या ओठांच्या हालचालीवरून व तिने केलेल्या काही खुणांवरून बोलण्याचा आशय त्याच्या ताबडतोब लक्षात आलासे दिसले. पुन्हा लवून मुजरा करून तो खोलीच्या बाहेर पडला. खरंच माझं मला सुद्धा आश्चर्य वाटतं एखादे वेळ. अर्धवट आपल्याशी व अर्धवट नवीनला उद्देशून निर्मला म्हणाली. या बहिऱ्याला दुसऱ्या कोणाचं बोलणं ऐकू येत नाही आणि माझंच कसं येतं. दुसऱ्या कोणाला न जुमानणारा हा वेडा माझ्याशी कसा अगदी नमून असतो. खरोखरी याचा माझा पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध असला पाहिजे खास. नवीन वेड्याचा व निर्मलेचा संवाद त्रासिकपणे ऐकत होता. वेड्याची निर्मलेशी असलेली नम्र वागणूक पाहून त्याला संताप उत्पन्न होत होता. निर्मलेचे शेवटले शब्द ऐकून तो किंचित कुत्सितपणे म्हणाला. पूर्वजन्मीचा संबंध? कोण जाणे, या जन्मीचा कशावरून नसेल. निर्मलेने चटकन पाठमोऱ्या वेड्यावरची नजर काढून नवीनकडे वळवली. नवीनच्या बोलण्यातील खोच तिच्या हळव्या मनाला बोचली. तिचे डोळे पाण्याने भरून आले. नवीनचे मूळचे मन जरी हळुवार नव्हते तरी निर्मलेशी वागताना तो नवनीतहूनही मृदू होत असे. निर्मलेच्या मनाला शल्य टोचलेले पाहून त्याचे मन कळवळले. खुर्चीवरून उठून तो निर्मलेच्या जवळ गेला व तिचा कोमल हात आपल्या दोन्ही हातात धरून त्याने प्रेमपूर्वक दाबला. नवीन चहा घेऊन टपाल पाहत होता. निर्मला रोजच्या ठराविक कार्यक्रमाप्रमाणे कोपऱ्यातील पियानो उघडून अपेक्षित सूर दाबीत होती. पण तिचे लक्ष तिच्या आवडत्या पियानो वादनाकडे आज विशेषसे दिसत नव्हते. पियानोच्या मधुर स्वरसंगमाशी विसंगत असा एक निराळा सूर तिच्या हृदयात वरचेवर निनादित होऊन तिच्या संगीतात बिघाड पाडित होता. या जन्मीचा नसेल कशावरून? या जन्मीचा कशावरून नसेल? निर्मलेचा स्वभाव काही जात्या विचारप्रिय नव्हता. एखाद्या फुलपाखराप्रमाणे तिचे आयुष्य स्वच्छंद नाचण्या बागडण्यात गेले होते. उद्याचा विचार तिच्या मनाला कधीच शिवत नसे. अशा एका वाक्यावर तासचे तास विचार करीत बसू असे जर कोणी 8 दिवसांपूर्वी सांगितले असते तर तिने हसून थट्टा केली असती. नवीनला मात्र निर्मलेच्या हृदयातील खळबळीची कल्पनाही नव्हती. मगाशी झालेल्या भांडणाचा समेट अद्याप झाला नसेल असे त्याला वाटले नव्हते. निर्मला व नवीन दिवसातून 100 वेळा भांडत असत. नवीन स्वभावाने तापट व अविचारी असल्यामुळे रागाच्या भरात तो पुष्कळ वेळा निर्मलेच्या मनाला लागेल असे बोलत असे. पण दोघेही फार हळव्या मनाची असल्यामुळे समेट होण्यालाही वेळ लागत नसे. अशापैकीच आजचाही प्रसंग असावा असे नवीनला साहजिकच वाटल्यामुळे तो निभ्रांत चित्ताने टपाल चाळीत होता. पत्रे पाहता पाहता तो मध्येच थांबला व बक्षीस बक्षीस म्हणून हसत हसत मोठ्याने ओरडला. निर्मलेने वळून पाहिले. निळ्या रंगाचे एक जाडसे पाकीट हातात उंच धरून नवीन हलवीत होता. मालूचे पत्र आहे तुला, काय बक्षीस देशील बोल. निर्मला एखाद्या बालकाप्रमाणे धावतच गेली व नवीनच्या हातातून पत्र ओढून घेऊन फोडून वाचू लागली. नेहमीप्रमाणे वाचता वाचता काही गमतीची गोष्ट आली म्हणजे ती नवीनला सांगत होती. ऐकलं का, विमला चालू लागली. आणि गडे हे पहा, मालूने कॉलेज मॅगझिनमध्ये एक कविता लिहिली आहे. आहे की नाही मौज, सांगा ना.
नवीन हू करीत आपली पत्रे वाचण्यातच निमग्न होऊन गेला होता. संबंधपत्रच त्याला मग सावकाशपणे वाचावयास मिळणार होते. मग आत्ताच कशाला एवढे तो लक्ष देतो आहे? निर्मला सांगता सांगता एकदम थांबली. नवीनकडे एक चोरटी नजर फेकून त्याचे आपल्याकडे लक्ष नाही अशी खात्री करून घेऊन ती पियानो जवळच्या खुर्चीवर जाऊन बसली. दोन्ही कोपरे पियानोच्या झाकणावर टेकून ती वाचण्यात गर्क झाली. वाचताना तिच्या चेहऱ्यावर करुणा, आश्चर्य, कुतूहल इत्यादी विकारांची गर्दी उसळत होती. मधून मधून खिडकीतून वेड्याच्या खोपटाकडे ती एक शून्य नजर टाकीत होती. पत्र संपले. तिने पुन्हा एक वार नवीनकडे दृष्टिक्षेप केला. नवीनचे निर्मलेच्या हालचालीकडे बिलकुल लक्ष नव्हते. नोट पेपर चटकन पाकिटात घालून तिने पियानोच्या ड्रॉवरमध्ये पत्र टाकले व ड्रॉवरला झटकन कुलूप घालून ती पुन्हा पियानोचे सूर कापऱ्या बोटाने दाबू लागली. तितक्यात नवीनचेही टपाल वाचून झाले. एक वार मनपूत आळस देऊन तो खुर्चीवरून उठला व कोटाच्या दोन्ही खिशात हात खुपसून तोंडाने शीळ घालीत इकडे तिकडे फिरू लागला. फिरता फिरता निर्मलेजवळ येऊन तिच्या खुर्चीच्या पाठीवर हात ठेवून तिच्या सरकत्या बोटाकडे तो शून्य दृष्टीने पाहू लागला. अद्यापही नुकताच वाचलेला नानाविध मजकूर त्याच्या मनात घोळत होता. निर्मला मात्र नवीन उठल्यापासून अतिशय अस्वस्थ झाली होती. नेहमीप्रमाणे नवीन मालूचे पत्र वाचावयास मागेल म्हणून ती भीत होती. कातरपणामुळे पियानोही तिच्या हातून धडपणे वाजवला जात नव्हता व हे नवीनच्या लक्षात येईल म्हणूनही ती भीत होती. या संकटातून सुटण्याचा मार्ग शोधता शोधता तिला एक युक्ती सुचली. धाडकन पियानो मिटून ती खुर्चीवरून उठली व लाडीकपणे नवीनच्या बोटांशी खेळत म्हणाली, "ईश्वमेला, पियानोचा सूर लागतच नाही आज. चला गडे, आपण आता लांब लांब फिरायला जाऊ." नवीनशी थोड्या प्रमाणात का होईना पण फसवणुकीचे वर्तन तिने आज प्रथमच केले होते. त्यामुळे तिचे कोमल मन तिला सारखे खात होते. "ठीक ठीक, चला," नवीनने म्हटले. टेबलाकडे पुन्हा एक वार नजर टाकून तो स्वतःशीच म्हणाला, "टपाल झालेच पाहून सगळे. एक न्यूजपेपर राहिलाय तो वाचू रात्री." टपाल नीट जुळवून टेबलावर ठेवता ठेवता त्याला आठवण झाली, "खरंच मालूचं पत्र वाचायचं राहिलंच की. दे पाहू, काय म्हणते पोरगी पाहू." निर्मलेची धाकटी बहीण मालती अतिशय विनोदी व मार्मिक असून पत्रे लिहिण्यात मोठी वस्ताद होती. तिचे पत्र म्हणजे 15-20 मिनिटांचा एक उत्तमपैकी काव्यशास्त्र विनोद असे. निर्मला विषय टाळण्याचा प्रयत्न करू लागली. "मग देईन पत्र रात्री. चलाकडे फिरायला जाऊ." "नाही नाही, आत्ताच द्या," नवीनने हट्ट धरला. नवीन जितका कोमल मनाचा तितका हट्टी होता. निर्मलेला त्याच्या हट्टीपणापुढे साश्रू नयनांनी का होईना पण नेहमी पड खावी लागे. पण आज मात्र पड खाणे शक्यच नव्हते. नवीन खुशीत असला म्हणजे निर्मला जितकी मोकळ्या मनाने लढीवाळपणा करी तितकीच नवीन रागावला म्हणजे ती भीत असे. निर्मला भ्याली, रडकुंडीस आली, पण पत्र देण्याचे मात्र साफ नाकारले. नवीन संतापला. आपल्यापासून लपवून ठेवण्याची निर्मलेची इच्छा पाहून त्याला आश्चर्य वाटले. ज्या प्रेमात काही आडपडदा राहू शकतो ते प्रेम कसले? तो निर्मलेला लागेल असे बोलला व शेवटी तिच्याकडे एक अत्यंत भेदक दृष्टिक्षेप करून क्लबात चालता झाला. निर्मला खिन्नपणे तोंड हातांनी झाकून घेऊन रडू लागली. हे नेहमीचेच होते. अशी अनेक लहान सहान भांडणे त्यांच्यात होत. निर्मलेकडे अशी मर्मभेदक नजर टाकून नवीन किती वेळा तरी क्लबात निघून गेला होता. आता नवीनचे प्रेम आपल्याला कायमचे अंतरले असे समजून निर्मला किती वेळा तरी हताश हृदयाने रडली होती. पण तिच्या हृदयाच्या एका कोपऱ्यातून तिची जबर आशा तिला नेहमी सांगत असे की नवीन राग लवकरच विसरेल. 15 मिनिटाच्या आतच नवीन परत येईल व डोळ्यात पाणी आणून आपली क्षमा मागेल. आणि तिची ही अपेक्षा 99 हिश्यांनी नेहमी खरी ठरे. पण आज मात्र खरोखरीच्या निराश हृदयाने निर्मला रडत होती. नवीन आज लवकर परत येणार नाही असे तिचे मन तिला सांगू लागले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे न आला तरच बरा असेही तिला वाटू लागले.
कारण तिला कितीतरी गुंतागुंतीच्या गोष्टींचा मनाशी विचार करायचा होता. नवीन आता येणे शक्य नाही अशी खात्री झाल्याबरोबर ती उठली. पियानोमधील पत्र काढून घेऊन ती आपल्या खोलीत गेली. दार लोटून घेऊन तिने एका इझी चेअरवर अंग टाकले व विचार करण्याची तयारी केली. पण विचार करणे म्हणजे काही एक विशिष्ट मूर्त काम उरकून टाकणे नव्हे. स्वस्थ पडून कितीतरी वेळ झाला तरी आपले विचार तिला जुळवता येईनात. नवीनाचा राग, वेडा, मालूचे पत्र, कितीतरी गोष्टींचा विचार करून तिला उलगडा पाडायचा होता. नवीन आपणावर रागावला आहे याची आठवण होताच निर्मलेच्या क्षणभर विराम पावलेल्या अश्रुधारा दुप्पट जोराने वाहू लागल्या. आता पुन्हा नवीन आपणाकडे प्रेमाने पाहणार नाही. इतक्या दिवसांच्या किरकोळ भांडणांनी आपल्या दोघांच्या हृदयात एकमेकांविषयी हळूहळू अढी पडत गेली व आज तिला शेवटची पक्की गाठ बसली. आता प्राण दिला तरी हृदयाचा हा पीळ उलगडणे शक्य नाही असे तिला वाटू लागले. प्रेमासारख्या नाजूक उच्च भावनेशी आपण आजपर्यंत एक प्रकारचा खेळ खेळत होतो. त्याचे प्रायश्चित्त शेवटी आपणाला मिळाले अशा विचारांनी तिचे कुसुम कोमल हृदय फुटत होते. आणि नंतर वेडा नसता तर आज या पत्राच्या क्षुल्लक गोष्टीवरून नवीन इतका रागावला नसता. निर्मला जरी बाह्यांतरी अल्लडपणे वागे तरी ती अत्यंत चाणाक्ष होती. नवीनच्या मनात वेड्याविषयी एक प्रकारचा सूक्ष्म मत्सर उत्पन्न झाला आहे हे तिच्या केव्हाच ध्यानात आले होते. प्रेम, विशेषतः नूतन विवाहित प्रेम, बारीक बारीक गोष्टीत सुद्धा अतिशयच मत्सरी असते. पण वेड्याविषयी निर्मलेच्या मनात आत्यंतिक अनुकंपेशिवाय दुसरी कुठलीही भावना नसल्यामुळे तिला नवीनच्या मत्सराची एक प्रकारची मौजच वाटे आणि त्याला चिडवण्यासाठी त्याच्या मत्सराला उत्तेजन मिळेल असे ती मुद्दामच वर्तन करी. हा आणखी एक प्राणघातक खेळ प्रेमाशी आपण खेळलो असे आता निर्मलेला वाटू लागले. पण निर्मला, काही एक विचार मनात येऊन जराशी दचकली. वेड्याविषयी आपल्या मनात अनुकंपेशिवाय दुसरे काही नाही हे खरे ना? त्याला घरात नोकर म्हणून कायमचा ठेवण्याचा आपण हट्ट धरला तो केवळ दयेने प्रेरित होऊनच ना? आठवू दे, नीट आठवू दे मला. वेड्याचे ते गरगरीत टपोरे डोळे, ते डोळे वेड्याचे होते म्हणूनच फार सुंदर दिसत होते नाही? शहाण्या माणसाप्रमाणे नाना विचार प्रतिबिंबित होऊन त्या डोळ्यांचे मूळचे निर्मल स्वरूप दूषित होत नव्हते. पण नको हा विचार. वेड्याच्या मुद्रेत आकर्षक असे आपल्याला काही आढळलं म्हणून आपण त्याला आश्रय दिला? छे, खोटे, अगदी खोटे. कोण म्हणतं असं? आणि नंतर वेड्याची आपणावर असलेली उत्कट भक्ती. आपल्याला हा भक्तीचा उपहार प्रिय वाटत नाही काय? आपल्या दर्शनाशिवाय वेड्याची बुद्धी चलन पावत नाही याचा आपल्याला अभिमान वाटत नाही काय? काहीतरी पूर्वजन्मीचा याचा आपला संबंध. पूर्वजन्मीचा संबंध या जन्मीचा कशावरून नसेल? अरे रे, काय बोलला नवीन हे? पण छे, ते अर्धवट थट्टेने होते नाही का? पण ते खरे ठरले तर नवीनला काय वाटेल? निर्मलेने आपल्या हातातील मालूचे पत्र उलगडले. आपल्याला हवा असलेला मजकूर शोधून काढून त्याच्यावर ती आपल्या अंगुलीचे आरक्त अग्र फिरवू लागली. ताई, तुला एक गंमत सांगायची आहे. मोठी रोमॅन्टिक आहे बघ. आपल्या कॉलेजातला तो नलिनीकांत जोशी आठवतो तुला? अगं, तो मोठा पोएट, रोमॅन्टिक माणूस होता तो. हुशारही तसाच होता. स्कॉलर होता तो पहिल्या 2 वर्षी. पण पुढे त्याचे अभ्यासावरचे लक्षच उडाले आणि तो वरचेवर नापास होऊ लागला. कशाने ताईसाहेब, आहे का लक्षात? आपल्यामुळे बरं, आपल्या प्रेमामुळे. हे तुला माहीतच आहे सगळं. पण खरी गंमत पुढेच आहे. तुझं लग्न झालेलं ऐकून त्याला वेड लागलं म्हणे. आणि त्याच्याहून मोठी गंमत म्हणजे भैयासाहेबांच्या नोकरीनिमित्त तू उत्तर हिंदुस्थानात गेलेली ऐकून ही स्वारी पण तुझा पत्ता काढण्यासाठी उत्तर हिंदुस्थानात दौऱ्यावर गेली आहे. आहे की नाही रोमांस? आता याच्या पुढचा रोमांस तू मला कळव. एक दिवस हा वेडा तुला रस्त्यात कसा भेटला, मग तू मोठ्याने किंकाळी कशी फोडलीस, तुझ्या प्रिय प्राणनाथांनी इतक्यात कोठूनसे येऊन तुला हातावर कशी सावरली, सगळं. निर्मलेने पत्राची घडी केली.
काय चमत्कारिक योगायोग! आपण घरात एक वेडा ठेवावा आणि या सुमारास मालूचे हे असले विचित्र पत्र यावे. कुणाला या दोन गोष्टी सांगितल्या तर वाटायचं की हाच तो वेडा, दुसऱ्या कुणाला कशाला. नवीनला हे पत्र दाखवलं असतं तर त्यालाही असंच वाटलं असतं आणि म्हणूनच आपण शहाणपणाने त्याला पत्र दाखवण्याची टाळाटाळ केली. पण पण खरं तर नसेल नाही. छे, भलतंच एखादं. पण कसा बरं होता त्या जोशाचा चेहरा? विचार करता करता सहज निर्मलेची समोरच्या एका भिंतीवर टांगलेल्या फोटोवर नजर गेली. ती ज्युनियरमध्ये असताना गॅदरिंगच्या वेळी काढलेला तो ग्रुप फोटो होता. ती उठून फोटोजवळ गेली व पाहू लागली. फोटो बराच उंचावर टांगलेला होता म्हणून तिला तो नीट दिसेना व खाली काढताही येईना. एक ठेवणेचे स्टूल तिने ओढीत फोटो खाली आणले व त्याच्यावर उभी राहून ती फोटोतील विद्यार्थ्यांचे चेहरे एकामागून एक न्याहाळू लागली. इतक्यात दारावर कोणी हळूच थाप मारल्याचा आवाज ऐकू आला. पण निर्मला आपल्या व्यवसायात अगदी गर्क होऊन गेली असल्यामुळे तिचे तिकडे लक्ष गेले नाही. दार हळूच उघडून नवीनने खोलीत प्रवेश केला. त्याच्या चेहऱ्यावर अनुतापाची छटा स्पष्ट दिसत होती. नेहमीप्रमाणे अर्ध्या रस्त्यावरून परतून निर्मलेशी समेट न करता आपण येण्यास एवढा उशीर लावलेला पाहून आपल्या लाडक्या निर्मलेने रडून रडून आकांत केला असेल, या कल्पनेने त्याचे हृदय शतदहा विदीर्ण झाले होते. जिन्याच्या व नवीनच्या बुटाच्या आवाजाने निर्मला भानावर आली. स्टुलावरून चटकन उतरून नवीनला पाहून ती गोंधळून उभी राहिली. मनाच्या त्या बावऱ्या परिस्थितीत आपण फोटोत काय शोधित होतो व का, हे सगळे आपणाप्रमाणे नवीनलाही सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत असले पाहिजे असे तिला वाटले. बोलून उपयोग नव्हता. नवीनचा स्वभाव काही समजून सांगितले असता पटवून घेण्याचा नव्हता. उत्तम उपाय म्हणजे गप्प बसायचं. काय होईल ते होईल असा विचार करून तोंडावर कठोर बेपर्वाईचा आविर्भाव आणून स्टुलावरच्या आच्छादनावर आपल्या पायाने पडलेली धूळ ती टिचक्या मारून उडवू लागली. नवीन निर्मलेच्या तोंडावरील ती छटा पाहून चमकला. पण त्या कठोर बेपर्वाईचे कारण आपलाच आजपर्यंत कधी न अनुभवलेला कठोरपणा असे वाटून निर्मलेच्या किंचित जवळ येऊन तो मृदू स्वराने म्हणाला, निर्मला, चुकलो मी, क्षमा कर मला. पण निर्मलेला त्याच्या भाषणात कुत्सितपणाचा वास आला. नवीनचे व तिचे 2-3 तासांपूर्वी पत्रावरून झालेले भांडण मध्यंतरी तिच्या मनात उडालेल्या विचारांच्या खळबळीमुळे तिच्या अजिबात स्मरणातून गेले होते. त्यामुळे एकदम खोलीत प्रवेश करून आपल्या एकांताचा भंग केल्याबद्दल नवीन औपचारिक कुचकेपणाने आपली क्षमा मागत आहे असा तिला भास झाला. तिचा चेहरा जास्तच कठोर झाला. कसली क्षमा? माफ करा नवीन, असली घाणेरडी थट्टा मला मुळीच खपणार नाही. नवीन आश्चर्याने 2 पावले मागे सरकला. याचा अर्थ काय? निर्मलेच्या स्वभावात हा असला कठोरपणा कुठून आला आज? आता काय बोलावे हे न सुचून तो खोलीत उगीच इकडे तिकडे पाहू लागला. निर्मला ज्या इझी चेअरवर प्रथम बसली होती तिच्यावर ती मघाशी वाचित असलेले पत्र पडले होते. कसला कागद म्हणून सहज शून्य मनस्कतेने त्याने त्या पत्रास हात घातला. नवीनचा तो निलाजरा धीटपणा पाहून निर्मला वाघिणीप्रमाणे चवताळून आली व तिने नवीनच्या हातातून ते पत्र जवळजवळ हिसकावल्यासारखे केले. नवीन अगदी ओशाळल्यासारखा झाला. निर्मला, क्षमा कर मला. तुझं पत्र आहे ते हे मला माहीत नव्हतं. नवीन मनापासून म्हणाला. निर्मला म्हणजे नवीनचा बहिश्चर प्राण होता. आपल्या प्राणाला आपण मघाशी दुखावले म्हणून तो आधीच दुःखी झाला होता. आपण क्षमा मागण्यास उशीर केला म्हणून त्याचे मन अनुतापयुक्त झाले होते व आता आपल्या क्षमा मागण्याचा काही उपयोग नाही. निर्मला अतिशय चिडली आहे हे पाहून तो अगदी दीनवाणा झाला. पण निर्मलेला आपल्या मनातील विचार कल्लोळापुढे नवीनची मनस्थिती काय आहे हे बरोबर आजमावण्याचे भान उरले नव्हते. आपल्या मनात चालू असलेले विकार भ्रमण नवीनला कळले आहे असा तिला क्षणिक भ्रम झाला होता. त्यामुळे नवीनच्या बाहेरून नरमाईच्या दिसणाऱ्या वर्तनात औपराधिकपणा व उपहास पुरेपूर भरला आहे असे तिला वाटून ती अत्यंत चिडून गेली होती. बिचारा नवीन किंग कर्तव्यमूढ होऊन गेला होता.
रुळावरून क्षुल्लक चुकीने घसरलेली ही आपली प्रेमाची गाडी परत सरळ मार्गावर कशी आणावी हे त्याला समजेना. तो पुन्हा वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत खोलीत हिंडू लागला. फिरता फिरता तो त्या फोटोच्या जवळ आला. निर्मला मगाशी याच फोटोकडे पाहत होती याची आठवण होऊन काहीतरी बोलावे म्हणून निर्मला उभी होती त्याच दिशेकडे अर्धवट मान वळवून त्याने प्रश्न केला. निर्मला, कसला ग हा ग्रुप फोटो? कधी पाहिलेला आठवत नाही मला. आता मात्र निर्मलेच्या संतापाची चढती कमान तटकन तुटून त्याचे अश्रुत पर्यावसान झाले. प्रथम ती अपराधी क्षमा मागणं, नंतर पत्र उचलण्याचा धीटपणा व आता फोटोबद्दल साळसूतपणे मारलेला टोमणा. संतापाने खेदाने ती स्पुंदू लागली. नवीनकडे आपली अश्रूंनी अंधुक झालेली नजर फेकीत ती हुंदक्यामुळे अस्फुट झालेल्या स्वरात म्हणाली, नवीन, असे आडून बाण मारणे शोभत नाही तुम्हाला. तुम्हाला काय वाटते आहे ते स्पष्ट बोलून एकदाचा सोक्षमोक्ष का करीत नाही? असे म्हणत म्हणतच ती खोलीबाहेर चालती झाली. नवीनला काहीच समजेना. आपण 2 तास घराबाहेर होतो. तेवढ्या वेळात आपले हे छोटेसे गृहराज्य अगदीच कसे उलटे पालटे होऊन गेले. आपल्याच मेंदूत काही बिघाड झाला की निर्मलाच वेड्यासारखी वागत आहे. विचार करीत करीत नवीन निर्मलेच्या इझी चेअरवर जाऊन पडला. त्याचे मन एकटेपणाच्या आत्यंतिक हुरहुरीने भरून गेले होते. निर्मलेच्या वागणुकीने त्याचे मन गोंधळले होते. जवळजवळ वर्षाच्या निकट सहवासाने निर्मलेच्या हृदयाची आपणास पूर्णपणे ओळख पटली आहे असे त्यास वाटत होते. ती खुळी समजूतच होती म्हणायची. त्याचे मन एकटेपणाच्या आत्यंतिक हुरहुरीने भरून गेले होते. निर्मलेच्या वागणुकीने त्याचे मन गोंधळले होते. जवळजवळ वर्षाच्या निकट सहवासाने निर्मलेच्या हृदयाची आपणास पूर्णपणे ओळख पटली आहे असे त्यास वाटत होते. ती खुळी समजूतच होती म्हणायची. निर्मलेच्या हृदयात आपल्याला अज्ञात असा एक भाग अजून शिल्लक आहे. 2 प्रेमी हृदये एकजीव झाली म्हणजे त्यांच्यात कसलाही अलगपणा राहू शकत नाही असे तज्ज्ञ म्हणतात ते खोटे तर. पण 2 प्रेमी हृदये? नवीनच्या विचाराला एक लहानसा धक्का बसून निराळी दिशा लागली. आपली दोघांची हृदये एकमेकांविषयीच्या पूर्ण प्रेमाने भरलेली आहेत ना? आपले हृदय आपल्याला माहीतच आहे. पण निर्मलेचे हृदय? निर्मलेच्या हृदयाचा कोपरान कोपरा आपल्याच प्रतिमेने व्यापला असेल ना? नवीन अस्वस्थ झाला. आत्यंतिक प्रेम नेहमीच साशंक असते म्हणून म्हणा किंवा नवीनचा स्वभाव जरासा शंकेखोर होता म्हणून म्हणा. या नवीन कल्पनेने तो अतिशयच अस्वस्थ झाला. निर्मला आपल्यावरच प्रेम करते ना? आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी तर नसेल ना? पण छे हा वेडा विचार नको. निर्मलेचे हृदय आपणास पुरेपूर समजले आहे. निर्मला जराशी अल्लड आहे, फारच हळवी आहे, अतोनात हट्टी आहे, पण शुद्ध मनस्क आहे. तिचे अंतःकरण स्फटिक मण्यासारखे निर्मल व पारदर्शक आहे. या शुभ्र पृष्ठभागावर काळी छटा आलेली आपल्याला केव्हाच उमगून आली असती. पण या सबंध वर्षात निर्मलेच्या हृदयात काही चलबिचल झाल्याची आपणास शंका सुद्धा कधी आली नाही. हो, पण नाही म्हणायला या वेड्यावर मात्र निर्मलेची जराशी जास्त मोहब्बत. नवीनच्या विचारसूत्राला एकदम जोराचा धक्का बसून ते तुटले. पायाला शल्य टोचलेल्या एखाद्या माणसाचा हात पाय चाचपताच दुःखाच्या जागेवर नेमका पडला म्हणजे दुस्सह कळ निघाली तर त्याला जसे नेमकी जागा सापडल्याबद्दल एक प्रकारचे समाधान वाटते तसे वेड्याच्या विचाराबरोबर हृदयात दुःखाची एक चमक निघाली तरी नवीनला एक प्रकारचे समाधानही झाले. वेडा हा आपल्या घरातील सगळ्या असंतोषाचे मूळ आहे. वेडा येण्यापूर्वी आपले व निर्मलेचे भांडण या थराला कधीच गेले नव्हते. वेड्याच्या आठवणीबरोबर नवीनचा सुप्त संतापी स्वभाव जागृत झाला. पश्चातापाने व खेदाने नवीनच्या स्वाभाविक तापटपणावर जरासे दडपण पडले होते. पण वेड्याच्या स्मरणाबरोबर हे वरील भस्माचे आवरण उडून जाऊन त्याचा क्रोधागार पुन्हा धगधगीत होऊ लागला. त्या भरात त्याने ताडकन उठून खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर बाहेरच्या कोपऱ्यात एक रकटे अंथरून त्यावर बसलेली वेड्याची स्वारी त्याच्या नजरेस पडली.
वेड्याचे आपले नित्याचे काम आटोपल्यावर बसण्याची ही ठराविक जागा होती. नवीनला वेडा नजरेसमोरही नको असे म्हणून, निर्मलेला वेड्याजवळ वरचेवर काम पडे म्हणून व वेड्याला निर्मलेचे सानिध्य प्रिय असे म्हणून एकंदरीत तिघांनाही वेड्याची ती बैठकीची जागा सोयीस्कर पडत असे. नवीन खोलीबाहेर ताडकन उठून काय बेताने आला कोण जाणे, पण वेड्याची निर्मलेच्या खोलीच्या दाराकडे आशाळभूत नजर लावून बसलेली ती तिरस्करणीय मूर्ती पाहून मात्र आपले कर्तव्य काय हे त्याच्या ताबडतोब ध्यानात आले. धडाधड बूट आपटीत वेड्याजवळ जाऊन एका लाथेसरशी त्याला नवीनने जमिनीवर पालथा पाडला व त्याच्यावर निर्दयपणे लाथाबुक्क्यांचा व शिव्यांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. बिचारा वेडा या अनपेक्षित हल्ल्याने अगदीच बावरून गेला व आपल्या कर्कश भेसूर किंकाळ्यांनी त्याने सगळा बंगला दणाणून सोडला. मधल्या दिवाणखान्याचे दार खाडकन उघडले व घाबरलेली निर्मला कावरी-बावरी धावतच तेथे आली. तेथे चाललेला प्रकार पाहून मात्र तिच्या भीतीची जागा आत्यंतिक क्रोध व तीव्र तिरस्काराने घेतली. तिचा तो महिषासूर मर्दिनीसारखा रागाने लाल व अतिशय चिडून गेल्यामुळे क्रुद्ध झालेला चेहरा पाहून नवीन जरासा वचकलाच. पुढे काय करावे याचा विचार तो करू लागण्यापूर्वीच निर्मलेने त्याला जोराने बाजूला ढकलल्यासारखे केले व वेड्याला उठून बसण्यास हळूच मदत करीत ती गरजली. नवीन, तुम्ही आज शुद्धीवर आहात का? तुम्हाला लाज नाही वाटत या गरीब बिचाऱ्या दुर्बळ प्राण्यावर हात टाकायला? आणि शिवाय निर्मला जराशी चाचरली, पण फार विचार करायला वेळ कुठे होता. आणि शिवाय ती हलक्या स्वरात पण ठासून म्हणाली, या वेड्याचं माझ्यावर एकेकाळी निरातिशय प्रेम होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8चा सुमार. निर्मला व नवीन चहापान करीत होती. वेडा खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून जरूर ती सामुग्री पुरवीत होता. कालचा प्रसंग तिघांच्याही स्मरणात अगदी ताजा होता असे त्यांच्या मुखचर्येवरून स्पष्ट दिसून येत होते. नवीनच्या चेहऱ्यावरील संतापाचा पहिला भर ओसरला होता. निर्मलेने रागाने त्याच्या अंगावर फेकून दिलेले मालूचे पत्र वाचून नवीनने त्याच्यावर रात्रभर विचार केला होता. वेड्याची निर्मलेशी व तिची त्याच्याशी वागणूक आपल्या अंतःकरण चक्षुपुढे उभी करून त्याने तिची पूर्ण छाननी केली होती. आता त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या गंभीर करारी छटेवरून त्याने सध्याच्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा काही एक मार्ग शोधून काढला असून तो पार पाडण्याचा त्याचा दृढ निश्चय झाला असावा असे दिसत होते. निर्मलेच्या निस्तेज व मलूल चेहऱ्यावरून तिने सारी रात्र आपल्या अविचारी उतावळेपणाबद्दल पश्चातापाचे अश्रू ढाळण्यात खर्च केली असावी असा सहज अदमास करता येत होता. वेड्याचा चेहरा मात्र अत्यंत प्रसन्न व आशापूर्ण दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरील नेहमीची बावळ्या वेडेपणाची छटा ओसरून एक प्रकारचे बुद्धितेज त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. नवीन शांत मुद्रेने चहाचे घोट घेत होता. एक कप संपून दुसरा भरण्यासाठी त्याने निर्मलेच्या पुढे केला. टेबलावरील आणखी एक कप घेऊन तो भरण्यासाठी नवीनने निर्मलेच्या पुढे सारला. निर्मलेने आश्चर्यचकित मुद्रेने कपात चहा ओतला. तिसरी एक खुर्ची आपल्या शेजारी ओढून तिच्या पुढील टेबलाच्या भागावर तो तिसरा कप सारीत नवीन वेड्याकडे पाहून उद्गारला, नलिनीकांत, या वेड्याच्या सोंगाचे आता प्रयोजन उरले नाही. तुमचा कार्यभाग संपला. आता एखाद्या सभ्य गृहस्थाप्रमाणे माझ्या शेजारी बसून चहापान करण्यास तुम्हास हरकत नाही. वेडा किंचित गोंधळला. त्याला काय करावे ते समजेना. त्याने निर्मलेच्या तोंडाकडे नजर टाकली, पण तेथेही आत्यंतिक आश्चर्याशिवाय त्याला काहीच दिसले नाही. तेव्हा मोठ्या रुबाबदारपणे मान वाकवून त्याने नवीनच्या आमंत्रणाचा स्वीकार केला व आसन स्वीकारून चहा घेण्यास सुरुवात केली. त्यांच्यासमोर बसलेल्या निर्मलेने आपल्या प्रेमासाठी झगडणाऱ्या त्या दोन पुरुषांकडे एकवार नजर टाकली, पण आज तिच्या डोळ्यात अभिमानाचे पाणी खेळत नव्हते. काल याच वेळी त्या दोघांना ती आपल्या लहानशा बोटावर नाचवीत होती, पण आज मात्र त्यांची वागणूक तिला धड समजतही नव्हती. मंदौत्सुक्य व कातरता यांनी परिपूर्ण अशा डोळ्यांनी ती त्यांची प्रत्येक लहानशी हालचाल लक्षपूर्वक पाहत होती. आपला चहा संपून कप बाजूला ढकलीत नवीनने रुमालाने तोंड पुसले. त्यांच्या तोंडावरील गांभीर्याची छटा हळूहळू विचलित होत होती.
दोन्ही कोपरे टेबलावर टेकून आपले उताणे तळवे जुळवून त्यावर मस्तक ठेवून त्याने कंपित स्वराने प्रश्न केला. नलिनीकांत, आता मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? वेडा गोंधळला. चहाचा कप अर्धाच खाली ठेवून दोन्ही हातांची बोटे एकात एक अडकवून त्याकडे तो बघू लागला. आपली काय इच्छा आहे हे त्याला तरी कुठे माहीत होते. दक्षिण हिंदुस्थानातून निर्मलेचा शोध काढीत तो उत्तर हिंदुस्थानात आला व निर्मलेच्या घरी वेड्याचे सोंग घेऊन राहिला. त्यात त्याचा काही विशिष्ट असा उद्देश मुळीच नव्हता. आपल्या प्रिय वस्तूचे सतत सानिध्य सेवारूपाने का होईना प्राप्त व्हावे एवढीच तेव्हा त्याची इच्छा होती. त्यामुळे नवीनला काय उत्तर द्यावे हे त्याला सुचेना. पण नवीनने त्याच्या मौनाचा अर्थ आपल्या मनातील विचाराप्रमाणे लावून म्हटले. नलिनीकांत, तुम्हाला काय पाहिजे हे मला माहीत आहे. पण नलिनीकांत, नवीन कळवळून म्हणाला, माझे निर्मलेवर निरातिशय प्रेम आहे. आणि माझे? नवीन बाबू, तुम्ही निर्मलेच्या प्रेमासाठी कुठले दिव्य केलेत सांगा पाहू. तुमच्या प्रेमाला अजून कसच लागला नव्हता आणि पहिल्याच प्रेमाच्या परीक्षेबरोबर तुम्ही कचरलात. आणि मी निर्मलेच्या प्रेमासाठी स्वदेश, स्वजन, स्वहित यांचा होम करून. समजले नलिनीकांत. तुमचे निर्मलेवरील प्रेम ताऊन सुलाखून निघालेले असल्यामुळे माझ्या प्रेमापेक्षा जास्त शुद्ध आहे हे मी कबूल करतो. पण माझेही प्रेम कसोटीला उतरणार नाही असे समजू नका. नलिनीकांत, नवीन खुर्चीवरून उठला. निर्मलेच्या सुखासाठी मी आताच्या आत्ता असाच्या असा तुमच्या मार्गातून निघून जातो. तुमचे निर्मलेवर प्रेम आहे, तिचेही तुमच्यावर आहे, हे कालच्या प्रसंगावरून स्पष्ट झाले आहे. दोघेही सुखाने राहा. माझे अप्रिय दर्शन तुम्हाला पुन्हा कधीही होणार नाही. नवीन आवेशाने दाराकडे 4 पावले गेला. निर्मला व वेडा खुर्चीवरून ताडकन उठून उभी राहिली. निर्मला काही बोलण्यापूर्वीच वेड्याने पुढे होऊन नवीनचा हात धरला व काकुळतीस येऊन म्हटले, नका नवीन बाबू, निर्मलेला सोडून जाऊ नका. या रत्नाला घेऊन मी भणंग भिकारी काय करू? ऐहिक ऐश्वर्य सेवेला उभी करून निर्मलेला पूर्णपणे सुखी करण्याचे सामर्थ्य प्रेमाच्या प्रबल विकाराने खिळखिळा झालेल्या माझ्या या दुबळ्या शरीरात व बुद्धीत नाही. तुमच्यासारख्या समर्थ कर्णधाराच्या नेतृत्वाखाली निर्मलेची संसार नौका आनंदाने विहार करू द्या. मला फक्त तिच्या सतत सेवेची भिक्षा घाला. नलिनीकांत, नवीन 2 पावले मागे येऊन हेटाळणीच्या आवाजाने म्हणाला, तुमच्या प्रेमाची कल्पना मोठी अजब दिसते. तुमच्या दुबळ्या व कर्तृत्वहीन प्रेमाच्या आधाराने निर्मला सुखी होईल असे मला तर वाटत नाही. पण हा प्रश्न निर्मलेच्या खुशीचा आहे. बोल निर्मले. आपली न्यायनिष्ठुर नजर निर्मलेकडे भिडवून नवीन उद्गारला, तुला कोणाचे प्रेम स्वीकारायचे आहे, माझे की वेड्याचे? निर्मला एखाद्या कमलपत्राप्रमाणे थरथर कापू लागली. असहायपणे आपले दोन्ही हात दोघांकडे पसरून ती कातर स्वराने उद्गारली, दोघांचेही. तुमच्या दोघांच्याही प्रेमाशिवाय माझ्या स्त्री हृदयाच्या आकांक्षा पूर्ण होणार नाहीत. नवीनने मान हलवली. निर्मले, असे उडवाउडवीचे उत्तर चालणार नाही. बोल, तुला माझ्या प्रेमाची जरुरी आहे की नाही? नाथ, निर्मला करुणवाणीने म्हणाली, आपण माझ्या जीवनाचे आधार. आपल्याशिवाय मी कशी राहू शकेन? नलिनीकांत, निर्मलेचे उत्तर ऐकलेत ना? दरवाजा उघडा आहे. नवीन विजयी मुद्रेने म्हणाला. निर्मले, निर्मले. वेडा असहायपणे निर्मलेच्या पायास बिलगून म्हणाला, तुझ्या वेड्याला असा मोकलू नको. तुझ्या सतत सेवेची भिक्षा मला घाल. निर्मलेचे कोवळे स्त्री हृदय द्रवले. वेड्याच्या मस्तकावर सस्नेह हात ठेवून ती म्हणाली, नवीन, वेड्याला मला ढकलून देववत नाही. तुम्ही माझ्या जीवनाचे आधार म्हणून जसे मला हवेत तसाच या वेड्याच्या जीवनाचा मी आधार म्हणून हाही मला हवा. मी तुमची दासी आहे, पण माझ्यासाठी व या वेड्यासाठी त्याची स्वामिनीही मला झाले पाहिजे. स्त्री हृदयाची आत्मार्पण करण्याची हौस तुमच्यापाशी मी पुरी करून घेईन, पण स्त्री हृदयात दुसऱ्या एका प्रेमी हृदयावर स्वामित्व गाजवून आपल्या पायाशी त्याचे आत्मार्पण करून घेण्याची हौसही पहिली इतकीच प्रबल असते.
ती हौस पुरी करून घेण्यासाठी या वेड्याला माझ्या सतत सेवेची भिक्षा घातलीच पाहिजे. निर्मले नवीन उत्तरला, मला स्त्री हृदयाची कोडी उलगडत नाहीत, पण तुलाही माझ्या प्रेमाचे स्वरूप समजले नाही असे दिसते. निर्मले, माझे प्रेम स्वार्थी अप्पलपोटे आहे असे तू वाटले तर म्हण, पण माझ्या प्रिय वस्तूच्या प्रेमात दुसऱ्या कोणाला इवलासाही वाटा देण्यास मी तयार नाही. दोन प्रेमी जीवांचे आत्मार्पण एकमेकातच झाले पाहिजे. म्हणून म्हणतो, निर्मले बोल, तुला कोणाचे आत्मार्पण पाहिजे, माझे की या वेड्याचे? निर्मलेने दीनमुद्रेने नवीन पुढे गुडघे टेकून एका हाताने त्याच्या पायाला विळखा घातला. पण तितक्यात वेड्याचा केविलवाणा चित्कार ऐकून तिने वळून वेड्याच्या मस्तकावर पुन्हा सस्नेह हात ठेवला व दोघांकडे आळीपाळीने पाहत ती कातर स्वराने उद्गारली, समजत नाही मला.